वॉरियर्स झाले का खेळाडू गोला झाले असतील तर फिल्डिंग आता सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. माझी टीमच नाही सुरुवात झाली. पहिलाच बॉल थेट चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. चांगली सुरुवात केली एकंदरीत. चौकार येतोय आउट साइड एज आणि बॉल डायरेक्टली बाहेर म्हणजे विकेट. झटका हा पगला. पगला धक्का लागला आणि आता बॅटर दाखल झालेत क्रमांक 3 वरती. किरण आले बॅटिंग करण्यासाठी. किरण उर्फ टिकू बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 3 वरती दाखल झालेत. आता थाईज वरती बॉल हललाय. डॉट बॉल प्रमाणे येतोय. पहिलं षटक आतापर्यंत इन कंट्रोल पाहायला मिळालं ज्या प्रकारे गोलंदाजी लागलेली आहे. आणि नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा आगे अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 5 ऑन द बोर्ड. 5 धावा फलकावरती आहेत. ड्राईव्ह केलाय. चौकार येतोय. 4 धावा आणखीन येतात आणि 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर करता जाऊन पोहोचला 9 ऑन द बोर्ड. 9 धावा फलकावरती आहेत. पहिलं सत्र सुरू आहे या सामन्यामधलं. आता ड्राईव्हचा फळका फिल्डर आहे तिथे बॉल फील्ड केला जातो. डॉट बॉल दरम्यान येतो आणि खरं तर जर आपण विचार केला तर अजूनही काही बॉल रागले त्या ओव्हरमध्ये. पॅनवरती बॉल होता आणि दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि अतिरिक्त रनचा साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. आता ॲज अ ऑफिशियल स्कोरर आदित्य आमचा समोर येतात. कालचा दिवस गाजवला आदित्यने आणि इथे आता टिकूला जावं लागेल वापस. झटका लागला. हा दुसरा धक्का लागला आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धावा आणि धक्के 2 लागले तर दोनही खेळ लागला येत्या 4 ओव्हरचा खेळ लागला. पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धावा आलेल्यात आणि 2 धक्के देखील लागलेत. आणि गोलंदाज तयार होतो. ऋषी येतो या सेकंड ओव्हर मध्ये. ऋषीचा बॉल पायावरती लागला आणि चाललाय सरळ बाउंड्री लाईनचा पलीकडे. आणि या फटक्यासाठी तर तुम्ही फिल्डिंग सेट करूच शकत नाहीये. लकीली 4 धावा येतात आणि स्कोर काढता जाऊन पोहोचला 14 वरती. 14 ऑन द बोर्ड. आता ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय आता बाउंड्री लाईनचा बाहेर लॉंग ऑफला. आणखीन एक जबरदस्त फटका येतोय. चौकार. आता ग्लान्स करायचा होता बट फिल्डर आके स्क्वेअर लेगला आणि दॅट्स वाय येतो हा डॉट बॉल. ऋषी या षटकामध्ये आतापर्यंत चांगले बॉल टाकतोय. ड्राईव्ह केला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. चौकार येतोय. सन्माननीय राजेंद्र आप्पा बावळेकर मनसे अध्यक्ष. तसेच सन्माननीय राजेंद्र अप्पा बावळेकर दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे. दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पायावरती बॉल आणि आता झालं काय. बॉल फील्ड झालाय. अतिरिक्त रन फक्त मिळेल वाईटचा स्वरूपामध्ये बट बॉल फील्ड झाला. फिल्डरचं कौतुक करावं लागेल. असं वाटलं की इझिली 4 मिळतील बट बॉल फील्ड झाला. इथे येईल चौकार आणि अशा प्रकारे दरम्यान 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरचा अखेरचा रनचा आहे 27 धक्के लागले 2 आणि खेळ लागला येत्या 3 ओव्हरचा या पहिल्या 17 मध्ये. चला फिल्डिंग टीम अजिबात थांबू नका कारण अगोदरच फार वेळ आतापर्यंत लागला. सो प्लीज खेळ कंटिन्यू ठेवा ही विनंती असेल.
आणि यात नंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय नटराज माचुतर आणि त्यांचा विपक्षामध्ये सुलावाडा भिलार. फुल टॉस ऑन साईडला खेळायचं होतं बट फिल्डर आहेत तिथे उपस्थित. डॉट बॉल दरम्यान येतोय. ड्राईव्ह केला नो बॉलचा इशारा या आहे. मिळतील या 5 धावा येत आहेत आणि या 5 धाव्यांचा मदतीनं आता स्कोर कार्ड 32 ऑन द बोर्ड. आता परत एकदा ड्राईव्ह केला आणखीन एक चांगला फटका आणखी मिळतील 4. फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट आहे. बॉल टाकले जातात बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर जातात ते सुरू आहे आणि 4 आणखीन त्यामध्ये आलेले आहेत. धावफटक आता 36 वरती. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. दिनेश सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि दिनेश यांची कहाणी मी ते जेव्हा पहिला सामना खेळत होते तेव्हा समोर ठेवली होती की फॉर्म भरणार नव्हतं बट लहान मुलाने आग्रह केला म्हणून फॉर्म भरला आणि सध्याच्या घडीला खेळही चांगला चालला. जोर जबरदस्तीने खेळतात खरे पण चांगले खेळतात. चौकार आणखीन एक केला आणि 4 साग्याने टीम टोटल आता 44 ऑन द बोर्ड. पायावरती बॉल होता. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि एक्स्ट्राचा मदतीने आता स्कोर कार्ड 45 ऑन द बोर्ड आणि अजूनही काही चेंडू या ओव्हरमध्ये लागलेत. आताही ड्राईव्ह केला फिल्डर येतात. आता बॉल फुल केला जाईल. प्रॉपर टाइम करू शकले नव्हते. अगदी बॅट देखील तिथे अडकली होती आणि त्याचमुळे फिल्डरसाठी देखील काम थोडं इझी झालं तिथं. डॉट बॉल दरम्यान येतोय. आता चॉप केलाय आणि भेदला गॅप. मिळतील 4 आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 3 ओव्हरचा अखेरचा टोटल रन्स 49 ऑन द बोर्ड. 49 धावा धावफलकावरती. धक्के लागले 2. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम स्वराज्य महाबळेश्वर. स्वराज्य महाबळेश्वर संघ खेळतोय. संकेत स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. पॅनवरती बॉल चॉप केला जाईल बॉल ऑन साईडला. ठीक समीर दादांच्या भेटीसाठी बॉल गेला. स्वतःला वाचवायचं की कॅमेरा वाचवायचा तिथे गोष्ट झाली ती. 4 येत आहेत. आता बॅटचा टोला लागला बट फिल्डिंग चांगली झाली त्याचमुळे येतो हा डॉट बॉल. आता इम्प्रोवाइज करायचं होतं बट आणखीन एक डॉट बॉल इथे आला. बघा डॉट बॉल त्रासदायक आहे. डॉट बॉल डोकेदुखीचं कारण देखील ठरू शकतात बॅटिंग टीमसाठी कारण ज्या रिदमने ज्या अंदाजाने खेळ आतापर्यंत रागलेला आहे. मागील ओव्हर देखील जर आपण उचलून पाहिलं तर मागील ओव्हरमध्ये देखील टोटल 5 चौकार आले आणि त्याच्यामुळे तशाच काही अपेक्षा इथेही आहेत. फिल्डर आहेत आणखीन एक डॉट बॉल. लगातारचा 3रा डॉट बॉल इथे आला आणि अजूनही चेंडू लागलेत या ओव्हरमध्ये. येते 2 चेंडू आणखीन लागलेत या ओव्हरमध्ये. आता इम्प्रोवाइज केला आणि हा फटका चांगला आहे. बॉल एका टप्प्याने बाहेरही जाईल प्लस नो बॉल देखील आहे म्हणजे मिळतील या 5. म्हणजे गेल्या 3 चेंडूंची रिकव्हरी थोडीफार झालेली असे आपण म्हणूया. 5 येतात या. 58 झालेले आहेत आणि त्यामध्ये आणखीन 4 ऍड करा. स्कोर कार्ड आता 62 ऑन द बोर्ड. 62 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही चेंडू लागलेत. शेवटचा बॉल ओव्हर मधला पण अंतिम बॉल देऊन जाईल विकेट आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरचा अखेरचा फर्स्ट बॅटिंग करत असताना स्वराज्य महाबळेश्वर टीम 62 ऑन द बोर्ड आणि धक्के आतापर्यंत लागले 3. शुभम शिंगरे अखेरता बॅटिंगसाठी आलेत. मला असं वाटतं स्पर्धेमध्ये प्रथमता बॅटिंग करतात. याआधी बॅटिंगची वेळ आलीच नाही आहे आणि त्याची बॅटिंग पाहण्यासाठी मोजून 5 ते 6 प्रेक्षकही आलेले आहेत. अक्षय कदम फार कष्ट घेऊन इथपर्यंत पोहोचलेत की शुभमची बॅटिंग आली तर पाहू आपण. पण इथे यष्टन समेत क्लीन बोल्ट. धक्का हा 4था लागला म्हणजे आता शेवटची जोडी ग्राउंडमध्ये आहे आणि आता अध्यक्ष साहेब स्वतः बॅटिंग करण्यासाठी आलेत. अध्यक्ष साहेबांनी विचार केला नसेल की माझी बॅटिंग येऊ शकते पण आता आली आज आणि आज आली आहे तर त्या संधीचं सोनं व्हायलंय. बडी यष्टन समेत क्लीन बोल्ट आणि कोणताही चेंडू न खेळता शिंगरे आता डगआउटच्या दिशेने आणि पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 62 आणि 63चा टार्गेट सेट केला स्वराज्य महाबळेश्वर टीमने अगेन्स्ट टीम फ्रेंड्स वॉरियर्स. पुढील सामन्याचा टॉस आपण करूया. टीम
नटराज माचुतर आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम सुलावाडा भिलार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोहोचा टॉस साठी. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण पोहोचा. टॉस केला जाईल आणि पुढील सतरा जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्स मधून आता तुमच्या समोर जोडले जातील मोनीजी पाटील सर. धन्यवाद. पहिलाच बॉल चॉप करायचा होता बट डॉट बॉल दरम्यान येतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. टार्गेट बघितलं गेलं तर तितकं मोठं नाहीये बट विकेट जर काढण्यात आली तर मॅच बनवू शकतं. पण ऋषीचा हा चांगला फटका आलाय. पहिला चौकार त्याचा बॅटमधनं येतो. रनचेस जर आपण पाहिलं तर 63चा रनचेस. बट स्वराज महाबळेश्वर विचार करत असेल लास्ट ओव्हरमध्ये एकही रन नाहीये. ही महत्वाची गोष्ट. हळक्या हाताने ऋषी खेळला. हा बॉल देखील आता चाललाय बसला. आणखीन एक चौकार आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला ठीक 8 वरती. नटराज माचुतर टीमने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला ते करणार आहेत. प्रथमतः फिल्डिंग ते करणार आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता बट पडल्यानंतर बॉल हलकासा तिथनं उसळला त्यामुळे थाईज वरती आदळला आणि डॉट बॉल प्रमाणे येतो. बघा जर स्वराज महाबळेश्वर टीमचा पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर त्यांना फक्त एकच गोष्ट हवी आहे ते म्हणजे सातत्याने विकेट्स. आणि आताही बॉडीवरती बॉल आदळला. आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि पहिलं षटक समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 8 धावा आलेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ ट्रॅकला 4 ओव्हरमध्ये स्टील करायचा आहे. 55 धावांची आणखीन आवश्यकता आहे. आणि मी अजूनही म्हणेन सामना भरपूर बाकी आहे कारण एक धावेसाठी आम्ही टीमला लढताना पाहिलेलं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. बट एका धावेसाठी तुम्हाला बॅटर्सला घाम फोडण्यासाठी तुम्हाला त्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल पुढे टाकलाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज दिनेशने. बट डॉट बॉल येतील तर प्रेशर बिल्डअप होऊ शकतो. फुल टॉस हॅमर केलं. येतोय चौकार आणि 4चा साख्याने स्कोर कार्ड आता 12 वरती. बघा असे बॉल जर टाकाल ना तर तुम्ही अपोनंट टीमला गिफ्टमध्ये हा सामना देतात असं मी नक्कीच म्हणेल. आता पुढे बॉल टाकला. आणखीन एक चौकार. लाईन आणि लेंथ मध्ये गडबड होतीये. पुढे बॉल जर टाकाल तर बॉलही पुढेच जाणार आहेत बाउंड्री लाईनचा भागेन. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. पायावरती बॉल आदळला. रनआउटची शक्यता होणार नाहीये. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलचा मदतीनं टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 17 ऑन द बोर्ड. 17 धावा फळकावरती आहेत. पॅडल स्वीप नो बॉल कॉल. 5 मिळतील. 5 मिळतील आणि स्कोर कार्ड या 5चा साख्याने टीम टोटल आता 22 ऑन द बोर्ड. नो बॉल आणि आणखीन आता येतील 5. स्कोर कार्ड आता 27. सध्या सगळीला धावपळक 27 वरती जाऊन पोहोचलं. झालं काय. आणखीन एक नो बॉल. लाईनचा नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक अतिरिक्त रन. स्कोर कार्ड आता 28 वरती. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा झालेल्या आहेत. आता रिव्हर्स आणि त्यामध्ये आणखीन 4 ऍड करा. स्कोर कार्ड आता 32 वरती. कदम देखील म्हणत असेल इतका ट्रॅव्हल करून आलो खरं पेट्रोलही खर्च झाला पण काही वसुलीच नाहीये. आता रिव्हर्स खेळायचा होता पण इथेही मिळते. आता वाईट देखील आहे. या देखील 5. पहिला 12 चेंडूंचा खेळही झाला नाहीये आणि धावपळक या 5च्या साख्याने 37. आणि आता ऋषी आता अतिरिक्त एक्सपेरिमेंट करतोय कारण कधीपासून त्याने एक्सपेरिमेंट जितकेही केले ते सक्सेसफुल राहिले. रन्स येणं महत्वाचं होतं आणि रन्स या ओव्हरमध्ये खूप सारे आल्या. फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 8 होत्या. या ओव्हरमध्ये 29 धावा आलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये 29 धावा. आणि खरं तर जर आपण विचार केला तर अंडरआर्म क्रिकेट सिक्सर अलाउड नसताना 6 मध्ये 29 येणं विचार करण्यासारखी गोष्ट. आता फुल रन बॉल येईल. चौकार. स्कोर कार्ड आता 41. 41 धावा फलकावरती आहेत
टास्क आता फार इझी होत चाललाय बॅटिंग टीमसाठी. आणि हा बॉल चांगला टाकलाय, डॉट बॉल दरम्यान येतोय. ऋषी तेच सांगतोय की सध्याच्या घडीला आडव्या फटक्यांची गरज नाही आहे, सरळ बॅटने काम बनेल असं समीकरण राखलं. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटर बीट झाले, डॉट बॉल दरम्यान येतोय. आता जर आपण शिवराज महाबळेश्वर टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला ना तर गुच्छामध्ये 2 ते 3 विकेट हवेत, तेव्हा काही होऊ शकतं. अदरवाईज काम अवघड. आणि ते विकेट काढेल कोण हा देखील प्रश्न आहे. ड्राईव्ह करायचं होतं आउटसाइड एज, हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर, आणखीन मिळतील 4. आपण विकेटची चर्चा करतोय बट दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर फार घाईमध्ये दिसते आपल्याला टीम सध्याच्या घडीला टीम फ्रेंड्स वॉरियर्स. कारण ज्या अंदाजाने खेळलेत, कारण पहिल्या षटकापासून पहा ऋषी अगदी फ्रीली माइंडसेटने खेळलो. ऋषीचे फटके जर आपण पाहिले असं एकदाही नाही वाटलं की स्कोरकार्डचा कोणता प्रेशर आहे किंवा मानसिकरित्या कोणता दबाव आहे. अगदी प्रत्येक फटका त्याने प्रॉपरली एक्झिक्यूट केला. दॅट्स वाय या सामन्यामध्ये फार पुढे आहे टीम फ्रेंड्स वॉरियर्ससाठी. स्कोरकार्ड जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 45 ऑन द बोर्ड आणि चेंडू लागलेत 12 मध्ये करायचे आहेत, 18 करायचे आहेत, 12 मध्ये 18 करायचे आहेत. 12-18चं नीरज समीकरण आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्यामध्ये जर आपण थोडा विचार केला तर 14 मध्ये 25 धावा डिफेंड होताना आपण पाहिलेल्या आहेत. ते काम 7 स्टार डायमंड टीमने केलं होतं. 12 मध्ये 18ही डिफेंड होऊ शकतात, पण त्यासाठी विकेट हवेत. काल आपण पाहिलं सह्याद्री वॉरियर्स आणि प्रकाश वॉरियर्सचा तो सामना, तिथे असं समीकरण होतं, सामना अंतिम षटकापर्यंत गेला होता. पण अशा प्रकारे बॉल जर टाकले तर सामना फार लवकरही समाप्त होऊ शकतो. चौकार आला तर 14 मध्ये 11 मध्ये 14 माफी असू द्या, 4 आणखीन येतात. आणि आता टास्क फार सोपा झाला. आता रन बॉल इक्वेशन रागले, 10 मध्ये 10 करायच्यात, 10 चेंडू लागले 10 करायच्यात. दिशा खराब, अतिरिक्त रन आणखीन एक, आणि आता 10 मध्ये 9 करायच्यात. अगदी इझिली विजयाच्या दिशेने फ्रेंड्स वॉरियर्स टीम चालली आहे. आता पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला, आणखीन एक डॉट बॉल येतोय. सध्याच्या घडीला अजूनही बघा 9 तर बाकी आहेत, 9 चेंडूही बाकी आहेत, ही वेगळी गोष्ट. 9 मध्ये 9, हा बॉल सोडून दिला, दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. 9 मध्ये आता 8 करायच्यात. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल दरम्यान आला. 8 मध्ये आता 8. सामना अजूनही संपलेला नाहीये. या स्पर्धेमध्ये खूप काही पाहिलं पण सुपर ओव्हर पाहिली नाहीये. प्लॅन मिस, आणखीन एक डॉट बॉल. आता 7 मध्ये 8, 7 मध्ये 8. हा बॉल जर इथे डॉट बॉल येतोय, अदरवाईज विकेट वगैरे येते तर मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते, पण नाही. ऋषी आहे तर ऋषीचा बॅट मधनं असे फटके आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. 4 येतात म्हणजे अंतिम 6 बॉल राहिले आणि 6 मध्ये आता करायचा फक्त 4. हा सामना जिंकण्याकरिता टीम फ्रेंड्स वॉरियर्सला 4 करायचं 6 मध्ये. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा प्लीज. 6 चेंडू लागलेत आणि 6 मध्ये करायचं 4 धावा. सहा मध्ये 4, फुल टॉस आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. बाजी मारली आहे ऋषी. नो बॉल, ऋषी चौकार आहे, मॅच फिनिश झाली.